अखिल भारतीय सरपंच परिषदेच्या वतीने सरकारचे अध्यक्ष जयंत पाटील यांनी मानले जाहीर आभार। जात पडताळणी प्रमाणपत्र अभावी राज्यातील अनेक सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्यांची पदे धोक्यात आली होती। अनेकांची पदे रद्द करण्यात आल्याबाबतचे आदेश झाले होते, तर अनेकांच्या कायदेशीर सुनावण्या तारखा चालू होत्या। राज्यपाल CP राधाकृष्णन यांनी अध्यादेश काढून जात पडताळणी प्रमाणपत्राला 1 वर्षाची मुदत वाढवल्याची माहिती सरपंच परिषदेचे अध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली। ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे याबाबतचा पाठपुरावा सरपंच परिषदेचे अध्यक्ष जयंत पाटील यांनी केला होता। स्थानिक स्वराज्य संस्थेतील ग्रामपंचायत आरक्षित जागेवर निवडून आल्यानंतर 6 महिन्याच्या आत त्याला जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करावे लागते। मात्र जात पडताळणी समितीचे अध्यक्ष अनेक वर्ष नेमलेलेच नव्हते। एकाच अध्यक्षाकडे अनेक जिल्हे होते, त्यामुळे जात पडताळणी होत नव्हत्या ही वस्तुस्थिती होती। यामुळे जिल्हाधिकारी यांनी अनेक सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्यांचे सदस्यत्व रद्द केलेले होते। मंत्रिमंडळाचा ठराव झाला तरी अध्यादेश निघालेला नसल्याने कायदेशीर कार्यवाही सुरूच होती। त्यामुळे राज्यभर अनेकांची पदे जात होती। सध्या अधिवेशन सुरू नसल्याने राज्यपाल यांच्या संमतीनेच कायदा म्हणजे अध्यादेश पारित करावा लागतो। या अध्यादेशावर राज्यपालांची सही व्हावी म्हणून राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी राज्यपाल राधाकृष्णन यांची राजभवन मुंबई येथे भेट देऊन या संदर्भात राज्यातील सर्व वस्तुस्थिती सांगून चर्चा केली आहे। राज्यपाल यांनी या ठरावास मंजुरी देऊन तातडीने हा अध्यादेश जारी केलाय। यामुळे अनेकांची पदे आता वाचणार। याबाबत महायुती सरकारचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, अजितदादा पवार, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांची राज्यातील सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्यांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले। यासाठी आमदार राहुल कुल, माजी महसूल राज्यमंत्री आमदार सुरेश धस यांनी मोलाची मदत केल्याने अखिल भारतीय सरपंच परिषदेच्या वतीने अध्यक्ष जयंत पाटील यांनी राज्य सरकारचे आभार मानले। राज्यातील हजारो सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांचे पद जात पडताळणी प्रमाणपत्र नसल्याने रद्द करण्याची प्रक्रिया मोठ्या प्रमाणात प्रशासनाकडून सुरू होती। या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय सरपंच परिषदेने अनेक आमदार आणि मंत्री महोदयांच्या भेटीगाठी घेतल्यानंतर राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये या सर्वांसाठी जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करण्याची मुदत 1 वर्ष वाढवण्याचा ठराव मंजूर करण्यात आला होता। परंतु हा कायद्यात बदल असल्याने आणि सध्या अधिवेशन नसल्याने राज्यपालांच्या मंजुरीनेच हा कायदा लागू होणार होता। त्यासाठी ग्रामविकास मंत्री यांना विनंती केल्यानंतर माननीय नामदार जयकुमारजी गोरे यांनी पुढाकार घेऊन राज्यपाल CP राधाकृष्णन यांची भेट घेतली असता त्यांनी या अध्यादेशावर सही केली आणि त्यामुळे हजारो सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांना मोठा दिलासा मिळाला आहे। जात पडताळणी प्रमाणपत्र वेळेवर मिळण्यासाठी राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी केवळ 4 अधिकाऱ्यावर चालणारा कारभारावर आता 28 अधिकाऱ्यांची नेमणूक केली आहे। त्याबद्दल त्यांचेही आभार। आणि राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, ग्रामविकास मंत्री जयकुमारजी गोरे साहेब, संजय शिरसाट साहेब, आमदार सुरेश धस, त्याचप्रमाणे राहुल कुल या सर्वांचे अखिल भारतीय सरपंच परिषदेच्या वतीनं आभार मानण्यात येत आहेत। धन्यवाद। नाशिक लोकशाही न्यूजसाठी उपसंपादक बाजीराव नाना खेरनार, नाशिक।